हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। तुमचा तुमचा आवाज लहान येणं हे अपेक्षित होतं, कारण सकाळपासून 2-2.5 तास तुमच्या घशाला व्यायाम झालाय जास्ती. पण मी लहान आवाजात नामसंकीर्तन करण्यात काही पॉईंट नव्हता, कारण मी तसा विश्रांतीच घेत होतो. असो, माझी नेहमी अशी अपेक्षा असते की सुरुवातीला आपण नामसंकीर्तन असं करावं की छप्परही उडलं पाहिजे आणि काकांनाही कळलं पाहिजे की शिवगडवरती नामसंकीर्तन चालू आहे. असो, निरूपणाकरता जो अभंग घेतलेला आहे 6 चरणांचा, हरिपाठानंतर आपण सगळेच जण म्हणतो, सगळ्यांचा आवडता आहे. माझी इच्छा होती की आपण सगळ्यांनी तो एकत्र म्हणावा, पण मी काही तुम्हाला आग्रह करत नाही, कारण तुमचे कष्ट फार झालेले आहेत. अभंग आधी वाचून दाखवतो. नामसंकीर्तन साधन पै सोपे. म्हणायचं एकत्र. बघा, लो पिच मध्ये नको, हाय पिच मध्ये. जसं गाथेचं पारायण केलं तसं पहिलं चरण मी म्हणतो, पुढचं तुम्ही म्हणा. नामसंकीर्तन साधन पै सोपे, न लगती सायास जावे वनांतरा, आईच बैसोनी करा एक चित्त, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, याविणा असता आणिक साधन, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, न लगती सायास जावे वनांतरा. आता देवाची द्वारी उभा क्षणभरी ते संध्याकाळी. नाहीतर काय होतं, याच्या फ्लो मध्ये आपण पुढे जातो. 6 चरणाचा अभंग आहे. थोडा तुमचा मूड आपण मी हलका करतो, म्हणजे दोन्ही गोष्टी साध्य होतील. तुम्ही पण नीट श्रवण कराल, मला पण जरा एनर्जी येईल. किती लोकांना वाटतं की अंतकालेश मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, देह सोडताना माझ्या ओठावरती नाम असावं, असं किती लोकांना वाटतं? सगळ्यांना नाही. बघ, अजून पुढचे 2 प्रश्न आहेत माझे. परीक्षा एवढ्यात कशी संपेल? किती लोकांना वाटतं की शिवगडला आल्यानंतर किंवा घरी मी सतत नामस्मरणात असावं? तर तेही सगळ्यांना वाटतं. आणि किती लोकांना वाटतं की नामाचा नामी मला कळावा, किंबहुना मी नामच होऊन जावं? तर नामाचा नामी कळावा हे ज्यांना वाटतं, ते माझ्या दृष्टीनं डिस्टिंक्शन मध्ये पास. सतत नामस्मरण होत राहावं असं ज्यांना वाटतं, ते फर्स्ट क्लासनं पास. आणि अंतकालेच्या मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, ते 36 मार्कांना वर घातले. कारण परमपूज्य गुरुदेव म्हणतात की यू आर डिपेंडिंग ऑन चान्स रिमेंबरन्स. जुगार खेळताय तुम्ही की आता मला वेळ नाहीये, मे बी शरीर सोडताना कुठेतरी आपण ती कथा ऐकतो ना, त्यांना नारायण नारायण नाव घेतलं, पुराणातली कथा. तर आमचंही तसंच व्हावं, त्यावेळी आमची पुण्याई नाही, कदाचित वाडवडिलांची फळाला यावी, ती पण आमच्या. तर असं न होता, आता आंब्याचा सीझन जवळ आलाय, आणि काल इथं शिवगडवरती आलेल्या आंब्याच्या झाडांच्याकडे माझं लक्ष गेलंच, कारण आंबे बरेच खाल्लेत. बहर खूप छान आलाय. तर आंब्याचा वास, त्याचा रंग, किंवा त्याची तुकतुकीत जी स्किन असते, साल, हे आवडतच. ती आवड निर्माण होणं ना, याचा अर्थ आपली उपासना फलद्रूप झाली.
उपासना मुरली आहे. पण कोण तिथंच थांबेल का हो तेवढ्यावरती? फक्त आंब्याचा वास घ्यायचा, टोपलीत ठेवायचा, वास घ्यायचा, टोपलीत. खरी मजा कशात आहे? खाण्यात ना. तसं नामाचा नामी कळण्यामध्ये खरी मजा आहे. नाम मुखामध्ये येणं, सतत मुखामध्ये येणं, आपण एकमेकांना सांगणं नाम घ्या, त्यानं त्याला सांगायचं नाम घ्या, मग कुणीतरी सांगता आम्ही सतत नामातच असतो. हा खेळ चालू आहे. पण ज्याला नामाचा नामी कळला त्याला यातलं काहीही सांगायला लागत नाही. असो, 6 चरणाचा अभंग आहे. सुरुवातीला थोडक्यात त्याचा एक रिव्ह्यू घेऊया की नेमकं काय सांगितलंय. पहिलं चरण जे आहे, नाम संकीर्तन साधन पै सोपे. तर ह्याच्यामध्ये सांगितलं हे साधन बाबांना सोपं आहे, त्यात फारसे कष्ट नाहीत. पण एक मुद्दा त्याच्यामध्ये नेहमी अधोरेखित करावा लागतो की नाम हे सोप्यातलं सोपं साधन नाही, ते अवघडातलं सोपं आहे. त्याचा थोडासा विस्तार करीन मी नंतर. कारण कलियुगामध्ये किंवा इतर कोणत्याही काळी सुद्धा सर्वांना सर्व साधनं सांगितलेली नाहीयेत. परमार्थ अधिकार परत्वे सांगितलेला आहे ना. सगळ्यांनाच ज्ञानयोग सांगितलाय का? ज्ञानयोगापर्यंत पोचायचंय, पण सर्वांना आत्ता लगेच ज्ञानयोग नाही, सर्वांना भक्तियोग पण नाही, सर्वांना ध्यानयोग पण नाही. अधिकारी वेगळे वेगळे आहेत. ध्यानाचा अधिकारी वेगळा, ज्ञानाचा वेगळा, कर्माचा वेगळा, ध्यानाचा वेगळा. भक्ती मात्र सगळ्यांना समान. त्याचं कारण असं आहे की सगळ्यांना कर्माची आवड आहे म्हणून. भक्तीमध्ये कर्म प्रधान आहे. त्याचा मी विस्तार नाही करणार आता, जास्ती वेगळा विषय येतो. पण कलियुगामध्ये जसं सर्वांना सर्व साधनं नाहीत किंवा एकाला सगळी साधनं नाहीत, पण सर्वांना जर कोणतं एक साधन सामायिक जर असेल तर ते नाम आहे. या अर्थानं इथं म्हटलेलं आहे की नाम संकीर्तन साधन पै सोपे. आता इथं पै नावाचा एक शब्द आलाय, त्याचा काय अर्थ आहे तो आपण बघूया. म्हणजे पहिल्या चरणामध्ये आपल्याला साधन सुलभ आहे असं महाराज सांगतात. दुसऱ्या चरणामध्ये जळतील पापे जन्मांतरीची त्याचं फल सांगितलेलं आहे. न लगती सावयास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. यातलं सुखे येतो घरा नारायण हे त्याचं फल आहे, साधनाचं फल आहे. आता ते नाम कशा पद्धतीनं घ्यायचं, कारण साधनाची हातवटी आपल्याला माहिती असावी लागते ना. माऊली ज्ञानोबरायांनी सुद्धा संप्रदाय का सांगितलाय आपल्याला भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातल्या 67व्या श्लोकामध्ये संप्रदाय सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये एका ऋषींची कथा सांगितलेली आहे की त्याला बाय चान्स इंद्रपद प्राप्त झालं होतं. पण इंद्रपद भोगायचं कसं ते न कळल्यामुळे त्याचं इंद्रपद केलं. तसं नामासारखं सुलभ, अत्यंत पवित्र, अत्यंत श्रेष्ठ साधन आपल्याला दिलंय. जसं एखाद्याला हिरा दिला आणि त्यानं बाजारातला काळा गोफ आणून त्यात घातला तर ते बरोबर नाही ना. हिऱ्याला 24 कॅरेट सोन्याचंच कोंदण पाहिजे. तसं ते साधन कशा पद्धतीनं घ्या याचा तिसऱ्या चरणामध्ये विस्तार आहे. चौथ्या चरणामध्ये त्या साधनाचं सूक्ष्म स्वरूप सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 2 शब्द आलेले आहेत, मंत्र आणि जप. नाममंत्र जप हे सांगितलेलं आहे. मंत्र हा जपावा सर्व काळ, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा. आता मंत्र कशाला म्हणतो आपण आणि त्याचा जप कशा पद्धतीने झाला पाहिजे हे चौथ्या चरणामध्ये सांगितलंय. 5व्या चरणामध्ये ठासून सांगितलेलं आहे. आपल्याला काय आहे, सामान्य लोक जे आहेत ना, त्यांना आपण जर खरोखर एखादी गोष्ट एकदा सांगून जर ऐकली असती तर किती सुंदर झालं असतं. पण होतंय का?
100 वेळा सांगितलं तर 1 वेळेला ऐकतो. गंमत म्हणून तुम्हाला सांगतो, माझ्या मित्रानं एक युक्ती सांगितली आम्हाला. तर आम्ही पण आता सगळे 50-55 चे आहेत. मुलं मोठी झाली आहेत. कुणाला किती वेळा उपदेश करावा? ते 100 भागिले वय हा एक त्यानं मंत्र सांगितला. तुमचा मुलगा ज्यावेळेला 10 वर्षाचा असतो ना, त्यावेळी त्याला 10 वेळा उपदेश करा. 1 वर्षाचा असतो त्यावेळेला 100 वेळा त्याला सांगायचं असतं ना, पाण्यात खेळू नको, पाण्यात खेळू नको, पाण्यात खेळू नको, किंवा साखर जास्त खाऊ नको. तो मुलगा 10 वर्षाचा झाल्यानंतर 100 भागिले 10. तो मुलगा 30 वर्षाचा झाल्यानंतर म्हणजे बायको आली, सरळ सरळ 2दा किंवा 3दा. रिटायरमेंटला जवळ आलेले आमच्यासारखे 50-55 त्यांना किती वेळा जास्तीत जास्त? 2 वेळेला. आणि 70-80च्या वर सांगूच नये. कारण 100 भागिले 80 उत्तर येतो फ्रॅक्शन मध्ये. सांगून काही उपयोग नाहीये. आचार्यांनी त्याच्याकरताच ते रचना स्तोत्र भज गोविंदम भज गोविंदम. अरे मूर्खा, आता काही करू नको रे. तुला आता सांगण्याजोगं काही राहिलेलं नाहीये. ना तुला अन्वय सांगून उपयोग आहे, ना व्यतिरेक सांगून उपयोग आहे, ना व्याकरण सांगून उपयोग आहे, ना लक्षार्थ ना वाच्यार्थ. तू फक्त रामकृष्ण हरी म्हण. आता आपल्याला एक 2-3दा जरी वयोमानाप्रमाणे याची रिव्हिजन केली तरी चालेल. सांगायचा उद्देश असा आहे, 5व्या शरणामध्ये तुकोबारायांनी ठासून सांगितलेलं आहे की याविण असता आणिक साधन, यापेक्षा वेगळं साधन नाही. तुका म्हणे सोपे 6वाचं शरण आहे, त्याच्यामध्ये व्यतिरेकी भूमिका आहे. 5व्या शरणामध्ये अन्वयात्मक सांगितलंय की याविण असता आणिक साधन वाहतसे आण विठोबाची. आणि 6वं जे शरण आहे की तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. याचं व्यतिरेकानं अर्थ आपण जर घेतला, अन्वयानं अर्थ घेतला तर काय होईल? जो शहाणा मनुष्य आहे तो माझं नीट ऐकेल आणि नाम घ्यायला लागेल. पण इथं 2 वेळा दुरुक्ती नाहीये. 5व्या शरणामध्ये अन्वय केला ना, सोपं आहे आणि तुम्ही घ्या. अन्वय आणि व्यतिरेकाची भाषा कशी आहे माहितीये ना, की नेहमी खरे बोलत जावे. अन्वय आहे ना, प्रेमानं सांगितल्यासारखं वाटतं ना आपल्याला. अरे बाबांनो, नेहमी खरं बोला, इतरांशी प्रेमानं वागा. आणि व्यतिरेकाची भाषा कुठली? खोटं बोललेला अजिबात चालणार नाही, व्यतिरेक. चहा एकदाच घ्यावा, अन्वयाची भाषा. जास्ती चहा अजिबात मागू नये, व्यतिरेकाची भाषा. तुम्हाला कितीही जरी आवडत असला आणि स्वयंपाकघरातनं कितीही वेळा आल्याचा सुंदर वास आला, साधकांना फक्त एकदाच चहा मिळेल 6 ते 6:30 मध्ये. आणि 6:30 नंतर स्वयंपाकघरात कोणीही प्रवेश करू नये, व्यतिरेक. तसं शहाणा तो धनी घेतो येथे मध्ये व्यतिरेकानं आपण बघायचंय. जो मनुष्य नाम घेतो तोच शहाणा, बाकी सगळे रामकृष्ण हरी. असं 6व्या चरणामध्ये थोडासा व्यतिरेक आहे. एक चरणातलं आपण थोडं आपण स्पष्टीकरण बघत जाऊया. नाम जपाचं महत्व पण ह्याच्यामध्ये आलेलं आहे बरं का. ते कसं आहे ते पण बघू आपण. थोडं आपण पुढे सरकूया. सगळ्यात पहिला जो शब्द आहे ना, आपण आता तुकाराम गाथेचं पारायण करतोय म्हणून मी पण ऐकत बसलो होतो गाथा. ते माझ्या डोळ्यासमोर तुकाराम गाथा नेमकी काय आहे याच्याबद्दल किंचित चिंतन आलं मनामध्ये. असं होऊ नये की एकीकडे पारायणाचाही अभंग ऐकतोय आणि एकीकडे स्वतःचं काहीतरी चिंतन करतोय, असं होऊ नये. पण झालं, प्रामाणिकपणे सांगतो. गाथा असू दे, ज्ञानेश्वरी असू दे, कोणताही आपला अद्वैतपर ग्रंथ जो आहे ना, हा म्हणजे भक्तीचा समुद्र आहे. कारण त्याचं मुख्य प्रयोजन भक्ती आहे. पारायण जे आहे ना, की ज्याच्यामुळं सामान्य मनुष्याचा परमार्थामध्ये प्रवेश होतो, ते पारायण म्हणजे त्या समुद्राच्या शांत लाटांच्या सारखं आहे. आपण समुद्र किनाऱ्याला बसलेलो असतो आणि त्या शांत लाटा पायाला येऊन आपल्याला पायाला स्पर्श करतात. छान वाटतं ना, आल्हाददायक वाटतं. त्याच्यामध्ये काही मोठ्या लाटा किंवा तुषार उडतात बघा. आपण थोडं गणपतीपुळ्याचा खवळलेला जर समुद्र बघितला आणि एखाद्या खडकावरती आपण जाऊन बसलो
तर कधीतरी एखादी मोठी लाट अंगावर येते किंवा तुषार अंगावर येतात. किती छान वाटतं ना, अंगावरती एखादी लाट आली किंवा तुषार आले अंगावरती, मस्त वाटतं. तसं या गाथेमधल्या म्हणजे भक्तिरूपी समुद्रामधलं नाम महात्म्य त्या लाटेसारखं किंवा तुषारांच्या सारखं आहे. मस्त वाटतं एकदम. जे पायाला स्पर्श झाला, आल्हाददायक वाटलं. खडकावरती गेलो, एकदा स्नान झालं, थोडे तुषार आले, तर मग वाटलं अरे आता आपण कपडे काढून उतरावं. मला पोहायला आवडतं म्हणून सांगतो बरं का. आणि मग आपण ज्यावेळेला त्या समुद्रामध्ये खोल डाईव्ह मारतो, सूर मारतो, त्यावेळेला काय होतं, लाटा वरती राहतात आणि आपल्याला प्रवाह सापडतो. तसं गाथेमध्ये ज्ञानाचे प्रवाह आहे. त्याच्यावरती एक चांगला छान अभ्यासवर्ग होऊ शकतो की शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, पदार्थ भावेनी, असंसक्ती, तुर्यगा, या 7ही भूमिका त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. तुकोपनिषदामधल्या ज्ञानाच्या 7 भूमिका. तर आज मी पहिला जो अभंग घेतला ना, हा नामसंकीर्तन साधन पे सोपे, तर तो मी त्या लाटेच्या स्वरूपातला अभंग घेतलेला आहे. आणि संध्याकाळी प्रवाह स्वरूपातला म्हणजे ज्ञानावरती मी जास्ती बोलणार आहे. हरिओम तत्सदिती वेदांचे जे सूत्र आताच सांगून टाकतो. ट्रेलर दिलेला बरा, म्हणजे तुम्ही पिक्चरला या की संध्याकाळी काय हे बोलणार आहे. चांगलं आगामी आकर्षण. सकाळचा जो अभंग आहे तो नाम साधनेबद्दल. नाम संकीर्तन साधन पै सोपे. संकीर्तन या शब्दाचा सखोल अर्थ इतका सुंदर आहे. भागवतामध्ये नाथराय एके ठिकाणी असं म्हणतात, संकीर्तन कशाला म्हणायचं, ऐसे मननयुक्त श्रवण करिता बोसंडे हर्षपूर्ण, तेणे हर्षे हरिकीर्तन करी आपण स्वानंदे. ही संकीर्तनाची व्याख्या आहे. पहिल्या चरणामध्ये काय सांगितलंय की ऐसे मननयुक्त श्रवण, नुसतं श्रवण नाही, मननयुक्त श्रवण. आपल्याला आत्मस्वरूप जाणण्याकरता बृहदारण्यक उपनिषदानं जी साधना दिलेली आहे ती काय दिली आहे, श्रवण मनन निदिध्यासन. आत्मावारे द्रष्टव्यो, श्रोतव्यो, मंतव्यो, निदिध्यासितव्यो. तसं श्रवण करताना त्याचं मनन झालं पाहिजे. श्रवण करताना म्हणा किंवा श्रवण झाल्यानंतर, शांत बसल्यानंतर. ऐसे मननयुक्त श्रवण करिता बोसंडे हर्षपूर्ण. आता मननयुक्त श्रवण झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये हर्ष का व्हावा, कारण मननानं कळतं की ज्या सच्चिदानंद स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे ते सच्चिदानंद स्वरूप किंवा ती वस्तू किंवा ती अवस्था दुसरी तिसरी कोणी नसून ती मीच आहे. आपल्याला या हॉलमध्ये आल्यानंतर मुद्दामहून हे 4 दिशांना 4 जे बोर्ड्स लावलेले आहेत त्याचे एकदा अवलोकन करा. इथं आल्यानंतर ती वस्तू काय आहे, सुरुवात कुठं होते साधनेची, आपण गुरूंना किंवा आपले मार्गदर्शक जे असतात, जे कोणी असतील ते त्यांना काय विचारतो की ती वस्तू तुम्ही ज्याचं वर्णन करता की जी एकदा आल्यानंतर परत जात नाही, त्याच्यामध्ये ती प्राप्त झाली असता तुम्हाला फक्त आणि फक्त आनंदच आहे, ज्याच्यामध्ये जन्म मरणाचं नुसतं मिथ्यात्व नाही, अत्यंत भाव आहे. भक्तिशास्त्र सुरुवातीला मरणाची भीती घालवतं. का तर मेल्यानंतर मी वैकुंठाला जाणार आहे किंवा मेल्यानंतर मी कैलासाला जाणार आहे, शिवाच्या घरी जाऊन राहीन किंवा विष्णूच्या घरी जाऊन राहीन. पण वेदांत शास्त्राचं अल्टिमेट पर्यावसन कशामध्ये आहे, अरे जन्म मृत्यू नाहीच, दुःख नाहीच, दुःखाच्या सापेक्ष सुखाचं वर्णन नाही. दुःखच नाही तर मग सुख कुठलं, आणि मग दुःखच नाही आणि सुखही नाही
अशी अवस्था म्हणजे आनंद ना. तसं ज्ञानानं किंवा वेदांत शास्त्रानं सुख दुःख मृत्यू जन्म याचा अत्यंताभाव सांगितलेला आहे. इथं आल्यानंतर खरोखर या हॉलमध्ये अवलोकन करत चला. सगळ्यात पहिल्यांदा गुरुदेव सांगतात प्रज्ञानम ब्रह्म. तू ज्या वस्तूचा शोध घेतोयस, ज्याच्यामुळं तुला अखंडित आनंदाची प्राप्ती होणार आहे, त्या वस्तूचं स्वरूप पहिल्यांदाच मी तुला सांगून टाकतो, प्रज्ञानम ब्रह्म. ती वस्तू ज्ञानरूप आहे. ती वस्तू कुठं भेटेल? दुसरा प्रश्न. तत्वमसी. तेच तू आहेस, ज्याचं वर्णन आपण इथं 162 अभ्यास वर्गांमधून करत आलेलो आहे. बरोबर ना? 62 का 65? 62. हा, मराठीमध्ये 62. 162 अभ्यास वर्गांमधनं ज्या वस्तूचं आपण वर्णन करत आलो आहोत, ती वस्तू मंगळवारच्या मुरगुडच्या बाजारात नाही, रविवारच्या कोल्हापूरच्या बाजारामध्ये नाही. एवढे दोनच बाजार मला माहिती आहेत. पुण्याच्या लोकांचं माहित नाही कुठं घेतात. ती तिथं मिळणार नाही. ती वस्तू तूच आहेस, तत्वमसी. दुसरा बोर्ड आल्यानंतर बोर्ड मुद्दाम मोठ्यांदा लावून घेतले तर. मी इथं राहायला ज्या वेळेला आलो ना, मी एक महत्वाचं काम फक्त इथं केलंय बघा. हे 5 बोर्ड तेवढे लावले. काकांच्या मनाजोगं महावाक्य भवन एक लावलं आणि हे 5 बोर्ड लावले. कारण मी पहिल्यांदा इथे ज्यावेळी आलो, हा फक्त पहिला स्लॅब झाला होता आणि मी आणि काका इथं उभारलो होतो बहुतेक. आणि मी काकांना कुतूहलाने विचारलं, काका इथं काय होणार आहे? काका म्हणाले, इथं महावाक्य भवन होणार आहे. असो. दुसरा बोर्ड काय झाला? तत्वमसी. ते तू आहेस. मग चिंतन करायला लागलो. आत्मा आणि ब्रह्म वेगळे नाहीत. आत्मा ब्रह्म एकच आहेत. अयम आत्मा ब्रह्म. आणि सगळ्यात शेवटचा समोरचा बोर्ड, अहम ब्रह्मास्मी. या 5 स्टेजेस आहेत आणि मग सर्वम खल्विदम ब्रह्म. गुरूंच्या घरी आल्यानंतर या 5 स्टेजेस मधून आपण जातो. तर असं मननयुक्त श्रवण केल्यानंतर मला आनंद झाला ना. अरे ती वस्तू मीच आहे. हा आनंद कसा अभिव्यक्त होतो की तेणे हर्षे हरिकीर्तन. आणि शेवटचं चरण सगळ्यात महत्वाचं आहे, करी आपण स्वानंदे. स्वानंदाची प्राप्ती झाल्यानंतर त्याच्या मुखामधून जे उद्गार बाहेर पडतात, रामकृष्ण हरी. आता तू कुणाचं वर्णन करतोय? रामाचं स्थान कुठलं आहे? कृष्णाचं वैकुंठ आहे ना. रामाचं कुठलं आहे? रामाच्या स्थानाला काहीतरी नाव आहे, भागवतामध्ये ह्याच्यामध्ये आलेलं आहे, रामायणामध्ये. मी विसरलो, मला माहिती होतं. असो, पुढे साकेत. साकेत धाम. हा, ताईंना माहिती. असं म्हणजे तो त्याचं वर्णन करत नाहीये. तिथं राम बसलाय त्याचं वर्णन करत नाही. रामकृष्ण हरी. तो राम आता मीच झालोय, तो कृष्ण आता मीच झालोय, तो हरी आता मीच झालोय. इतका आनंद. शोधत कुणाला होता? कोणतरी हरवलंय त्याला. माझ्या आयुष्यातून राम निघून गेलाय. अरे कुठं राम निघून गेला? तूच राम आहेस. अरे तो राम मी आहे. म्हणून तेणे हर्षे हरी कीर्तन करी आपण स्वानंदे. आणि मग त्याच्या मुखामधून अत्यंतिक आनंदानं जे शब्द येतात त्याला संकीर्तन म्हटलेलं आहे. तर असं नाम संकीर्तन आपल्याकडनं घडलं पाहिजे. जेवायची वेळ कितीही झाली असली तरी रामकृष्ण हरीचा गजर जो आहे ना, तो छप्पर फाडून सव्यसाचीपर्यंत पोचायला पाहिजे. असो. नाम संकीर्तन साधन पै हा शब्द मुद्दाम घातलाय. सोपं आहे, परंतु त्याचं पुढच्या अर्ध्या चरणामध्ये इमिजिएट इफेक्ट सांगितलाय. कारण आपल्याला कसं असतं माहितीये का, ताबडतोब आत्ता काय मिळेल ते मला पहिल्यांदा सांगा. जळतील पापी जन्मांतरीची. आता काही लोक, आता पैचा संबंध जो आहे ना, तो 3ऱ्या चरणाशी आहे बरं का. त्यामुळे पै हा शब्द लक्षात ठेवा. आता 3ऱ्या चरणाशी मी तुम्हाला तो व्यवस्थित जोडून देतो. आता इमिजिएट इफेक्ट काय आहे?
शिवगडला येताना आपण लगेच विचारतो ना, गेल्या गेल्या मला काय प्राप्त होईल? अजून प्रवचन ऐकायचंय बरं का, हरिपाठ ऐकायचंय. गेल्या गेल्या काय मिळेल? शांती. सकाळी मी बाहेर बसलो होतो पायऱ्यांवर, किती सुंदर दृश्य आहे. समोर डोंगर आहे, तलाव भरलेला आहे. आल्या आल्या मस्त शांत बरं वाटतं. इमिजिएट इफेक्ट. तसं नाम संकीर्तन, नाम घेतलं की इमिजिएट इफेक्ट काय आहे? जळतील पापे जन्मांतरीची. आता काही लोक म्हणतात हे असं कसं सांगता राव, एवढ्या जन्मानुजन्मांचे पापाचे डोंगर एकदा नाम घेतलं की नाहीसे होतील? शक्य आहे. आपली जन्मजन्मांतरीची जी काही पापकर्म, आता पापकर्म म्हणजे काय हो? कर्तव्याचा विसर, यालाच पाप म्हटलेलं आहे. मी त्याच्यावरती जास्ती वर्णन करत नाही, एलॅबरेशन करत नाही. पण कर्तव्याचा विसर झाल्यामुळे जे भोगावं लागतं ना, त्याला पाप म्हणतात. पाप आणि पुण्याच्या काय महाभयानक व्याख्या करून घेऊ नका. मागे मी तुम्हाला विवेकानंदांनी सांगितलेल्या व्याख्या बोललेलो आहे, परत परत सांगत नाही, कारण मला तो अभंग पूर्ण सोडवायचा आहे. कर्तव्याला विन्मुख झालेला जो मनुष्य आहे ना, तो पापाचरण म्हटलेला आहे. आणि ही पाप जी आहेत ना, ही सबकॉन्शियस माइंड मध्ये, आपलं जागृत मन जर एवढं असेल, कॉन्शियस माइंड, तर सबकॉन्शियस माइंड समुद्र एवढा आहे. त्या सबकॉन्शियस माइंड मध्ये या सगळ्या वृत्ती साठलेल्या आहेत. आणि त्या योग्य काळ वेळ आला की कॉन्शियस माइंड मध्ये वरती येत असतात. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीच विठी, मग ते वाचे दिठी करासी, माऊली बोलतात. मग ही जी पाप वृत्ती जी आहे, किंवा ज्याच्यामुळे मला काहीतरी विपरीत भोगायला लागणार आहे, ते सबकॉन्शियस माइंड मधनं वरती आलं. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनोनीच उठी, इथंच तिला दाबून टाकलं की मग ती वाचे दिठी करासी येईल का? नाही येणार ना. मी तळातून आलेली वृत्ती त्या मनरूपी पृष्ठभागामधून माझ्या वाचेला, म्हणजे मला काहीतरी कोणाला तरी टाकून बोलायचंय, दिठी, मला काहीतरी मला प्रिय वाटणार दृश्य बघायची भावना उत्पन्न झालेली आहे, किंवा मला काहीतरी कुणाला तरी इजा करायची, किंवा व्हॉट एव्हर आय हॅव टू डू समथिंग. हे जर त्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंडच्या त्या प्रतलावरतीच मी दाबून टाकायचं जर असेल, आपल्याला आयुष्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्य आहे बरं का. आपल्याला पूर्ण क्रियमान स्वातंत्र्य देवानं दिलेलं आहे. 18व्या अध्यायामध्ये सगळं तुम्ही निर्माण केलेलं आहे, आणि जे आपण निर्माण केलेलं आहे ते आपणच नष्ट करायचंय. संपूर्ण क्रियमान स्वातंत्र्य भगवंतानं आपल्याला दिलेलं आहे. भगवंत तसं काहीही करत नाही. भगवंत फक्त प्रकाशक आहे. माझ्या कर्मानं आणि माझ्या इच्छेनं मी सिनेमा तयार केलाय, तो बघायला मीच बसलोय, आणि मीच विसरतोय की हा मीच केलेला सिनेमा आहे, आणि मग उगीच उड्या मारतो खुर्चीत बसून. का तर मी तयार केलेल्या नाट्यगृहामध्ये, म्हणजे या विश्वामध्ये, हे मनरूपी विश्व मीच तयार केलेलं आहे. त्या माझ्या इच्छा आकांक्षानं मीच पिक्चर तयार केलेला आहे, ते विसरतो, आणि त्यातल्या एखाद्या पात्राशी मी इतका एकरूप होऊन जातो, खुर्चीत बसलाय हे विसरतो, आणि त्या पडद्यावरच्या फाईट मध्ये मी भाग घेतो, ती खरी आहे असं समजून, जगाला सत्यत्व देऊन. आणि इतका रममाण होतो की खुर्चीतला मी कधी पिक्चर मधला मी होतो कळत नाही मला, आणि सुखदुःखाचे तडाखे तिथं भोगतो, घाम इथं फुटतो. खरं आहे ना? तेही स्वप्न आहे, हेही स्वप्न आहे, ते स्वप्नातलं स्वप्न. मग आपल्याला क्रियमान स्वातंत्र्य काय दिलेलं आहे की कर्माचा सिद्धांत जो आहे तो इतका परफेक्ट आहे, तो कधीही कोणाला चुकवता येणार नाही. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सिनेमा केला, तो ईश्वरानं योग्य काळाला प्रदर्शित केला. काय केलं ईश्वरानं? जसं काळ पुढं सरकेल, आपलं पण मॅटिनी शो असतो ना, 9:30 ते 11:30, 12 ते 3, तसं काळाप्रमाणे हा पिक्चर पुढं सरकतोय. तूच केलेला पिक्चर शांतपणे बसून तुला फक्त बघायचा आहे, बाकी काहीही करायचं नाहीये.
तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. कारण तूच म्हटलास ना मला या पद्धतीचा पिक्चर बघायचा आहे म्हणून. मग सांगायचा उद्देश काय होता माझा, की सबकॉन्शियस माइंड मधनं ज्या सगळ्या वृत्ती येत आहेत त्या, आता तो पिक्चर आहे आणि आमची तयारी काय चालली आहे पुढच्या पिक्चरची. या जन्मीचा काय पिक्चर तयार आहे, त्याचं प्रोजेक्शन चालू आहे. आता आमची तयारी काय चालू आहे, या वासनावरती आल्या की त्याच्याप्रमाणे मी नवीन कर्म करणार, नवीन फिल्म तयार करणार, ती परमेश्वराकडे पाठवणार. तो म्हणतो ठीक आहे, हा संपला की पुढचा लावतो. आता पुढच्या पिक्चरची थीम जर तयार करायची नसेल तर हे खालून येणाऱ्या ज्या वासना आहेत, इच्छा आहेत, त्या तिथंच दाबून टाकायला पाहिजेत ना. म्हणून सतत नाम कीर्तन, नाम संकीर्तन, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, राम. खालनं येणाऱ्याला वर येऊ द्यायचंच नाही, दाबून टाकायचं तिथल्या इथं. लौकिकात असं करायचं नाही बरं का. कोण वर जात असेल तर जाऊ द्यावं त्याला, त्याची तगडी ओढायची नाही. पण मनातल्या वृत्तींना मात्र वर जाऊ द्यायचं नाही, अशा अर्थाने इथं घ्यायचंय. नाहीतर काका म्हणतात तसं नाम घेत राहायचं आणि पाप करत राहायची. का तर काल केलेल्या पापाचं आज सकाळी रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पाठी केली ना रिकामी आम्ही. तुम्हीच म्हणालात जळकील पापे जन्मांतरीचे, आम्हाला तर फक्त कालचं विसरायचं आहे. तर तसं नाही, पापाची वृत्ती जी सबकॉन्शियस माइंड मधनं वर येते ती नष्ट करायची आम्हाला. ती नष्ट होणार नाहीये, ती परत परत उफाळून येणार आहे. योग्य काळ आणि योग्य परिस्थिती समोर आली ते कार्य ईश्वराचं आहे. काळावरती आपलं नियंत्रण नाही, परिस्थितीवरती आपलं नियंत्रण नाही, पण त्याला रिॲक्ट कसं करायचं याच्यावरती आपलं नियंत्रण आहे. आणि म्हणून सतत रामकृष्ण हरी आपण म्हटलं पाहिजे, सतत नामजप व्हायला पाहिजे. ते तुरटीसारखं आहे. तुरटी फिरवली की कसं गाळ खाली बसतो ना, परत घरातलं कोणतरी येतं पातेलं हलवतं, परत थोडी तुरटी फिरवायची. इथं हे नाम म्हणजे सतत तुरटी फिरवल्या जात आहे. सबकॉन्शियस माइंड मधल्या वृत्ती आपल्या वाचे दिठी करासी जर येऊ द्यायच्या नसतील, रामकृष्ण हरी सगळ्यात सोपा उपाय आहे. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे जळतील पापे जन्मांतरीची. आणि मग या वासना हळूहळू हळूहळू वीक होत जातात, दुर्बळ होत जातात. वासनांना ज्यावेळेला कळतं की जीव हा मी कितीही जरी उड्या मारल्या तरी माझ्याकडे लक्ष देणार नाही, त्यामुळे आता याला चिडवून काही उपयोग नाही, आपण शांत झालेलं बरं. वासना कधीही नष्ट होत नाही. असो, न लगती सायास दावे वनांतरा, दुसरं चरण, सुखे येतो घरा नारायण. फळ सांगितलेलं आहे. यातनं फलप्राप्ती काय आहे, न लगती सायास, फक्त वाचेनं क्रिया करायची आहे, बुद्धीनं अर्थ समजून घ्यायचा आहे. न लगती सायास जावे वनांतरा, वनांतराला स्व जायला लागणार नाही. आता सध्याच्या युगामध्ये वानप्रस्थ संन्यास सोडूनच द्या, पण घरात सुद्धा वनांतर म्हणजे काय, आपल्या खोलीमध्ये बंद करून घेणं. नको या बाकीच्यांचा त्रास, माझी खोली आहे, तिसऱ्या मजल्यावर जाऊन कडी घालून घेतो. पण त्याचा तरी उपयोग होतो का? बरेचसे लोक घरच्या त्रासाला किंवा घरच्या विचारांना कंटाळून शिवगडला किंवा आश्रमामध्ये येतात आणि इथं शांतपणे बसून घरचाच विचार नीटनेटकेपणानं करतात. बरोबर आहे ना? स्वामीजींनी एक छान उदाहरण दिलं होतं. ग्रामसिंह, ज्ञानेश्वरीत आलेला शब्द, कुत्रा, त्याच्या अंगात पिसवा होता, बरोबर ना? म्हणजे पिसवा मारायचा साधा उपाय म्हणून माणसं काय करतात, त्याला उन्हात नेऊन बांधतात. उपाय बरोबर आहे, पण तिथं गेल्यानंतर ते परत गोल 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 फिरायला लागते बघा, ओरडा लागते जोरात. का तर उन्हात त्या पिसवा पण चवताळतात, त्याला चावतात. ते कुत्र बाहेर बांधलं की आणि चवताळून ओरडायला लागतं. काय उपयोग झाला? मग उपाय काय आहे? घरातल्याच बाथरूम मध्ये नेऊन त्याला साबण लावायचा आणि मग उन्हात उभा करायचा ना. आता लक्षात येतोय ना मी का बोललो ते? घरातले विचार घरातच सोडून शिवगडला आलं तर 7 दिवस सार्थकी लागतील.
नाहीतर शिवगडला जाऊन शांतपणे 8व्या दिवसापासून मला कुणाकुणाचा हिशोब घ्यायचा आहे. 7 दिवस नव्हतो घरात, काय केलं तुम्ही? हा शांतपणे विचार येऊन शिवगडला करायचा असेल तर शिवगड हे स्थान नव्हे. न लगती सायास जावे वनांतरा. कुठेही जायचं नाही. जिथं आहे तिथं सुखे येतो घरा नारायण. शांतपणे जिथं आहे तिथं, म्हणजे तात्पुरतं का होईना आपल्याला मनावरती एवढा तरी कंट्रोल पाहिजे. तेव्हा मी आता नाम साधनेला एक 10 मिनिटं बसणार आहे, 15 मिनिटं बसणार आहे, ऍटलिस्ट त्या वेळेला. खरं तुम्हाला सांगतो, मन इतकं कंट्रोल करणं अवघड आहे ना, ते कशाला बोला. आपलेच अनुभव सांगितलेले बरे ना. ते बऱ्याचदा असं होतं, तोंडानं हरिपाठ चालू आहे, डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती आहे आणि मनामध्ये काही वेगळंच चालू असतं, वेगळं. म्हणून मी तर हरिपाठ म्हणताना अशी बोटं मोजतो, नाहीतर मी अभंगच विसरतो. आपण कुठल्या अभंगावर आहोत आणि पुढचा अभंग कुठला हे विसरलं जातं. मग बोट मला सांगता, अरे चौथा अभंग. बघा तुम्ही, मी आपलं माझं प्रामाणिकपणे तुम्हाला सांगितलं. तोंडानं हरिपाठ चालू आहे, बसलोय सुद्धा खाली गादीवर, डोळ्यासमोर विठ्ठलाची मूर्ती, काय काय लावतो आपण, लाइटिंग केलेली, सगळं चालू आहे. डोळे विठ्ठलाला बघतायत, ओठ हरिपाठ म्हणतायत, आणि मन उद्या ब्रेकफास्ट काय करायचा, आज वडा झाला, उद्या मिसळ मिळेल का, विचारूया का मंगेश दादाला. नाही, आपले कोण ते, आपले चिरंद दादाला. काय, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कंट्रोल द माइंड. त्यामुळं ठाईचं बैसोनी करा एक चित्त, साधन पै सोपे. का सांगितलं कळलं ना आता? एक चित्त करा, एकाग्र चित्त करा. आता एकाग्र चित्त म्हणजे काय? ते भिंग घेऊन सूर्याचं किरण फोकस करतो तसं आहे. एकाग्र चित्त म्हणजे निर्वृत्तिक चित्त. बाकी सगळं बाजूला ठेवा. निश्चयानं त्या मनाला सांगा, याद राख, याद राख, दुसरी तिसरीकडे कुठे गेला असतं. याला म्हणायचं एकाग्र चित्त, निर्वृत्ती एकच. मी आता एक 5 मिनिटं नाम संकीर्तन करणार आहे, याद राख बाहेर जाशील कुठं तर. ते म्हणते, असं काय बघतोस तुला, आणि ही कुस्ती जन्मभर चालू असते. त्याचं कारणही आहे, पुढे बघूया. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. ईश्वराचं व्यापक स्वरूप जे आहे ते आळवा. आता इथं हा जो शब्द आला ना, आवडी, एखाद्या वस्तूचं जोपर्यंत महत्व पटत नाही तोपर्यंत त्या वस्तूवरती आपलं प्रेम जडत नाही, आणि प्रेम जोपर्यंत जडत नाही तोपर्यंत आवड उत्पन्न होत नाही. परमार्थामध्ये विधी कोणाला सांगितलाय आणि आवड कोणाची सांगितली आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. सामान्य साधकाला विधी आहे की आंघोळ करताना हरिपाठ म्हणा, दुपारी जेवण करण्यापूर्वी एकदा हरिपाठ म्हणा, 3 वेळा सांगितलंय ना, संध्याकाळी दिवे लागणीला एकदा म्हणा. पण मुक्ताला असं काही सांगितलंय का, अमुक वेळेला हरिपाठ म्हण? आता विधी आणि आवड सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. विधी म्हणजे काय आणि आवड म्हणजे काय? आता आपल्या सगळ्यांना मुलं बाळ आहेत, तुमच्यापैकी काही लोकांना नातवंड आहेत. आपल्याला वाटतं ना की माझा नातू छान तब्येतीनं मस्त व्हावा. मग त्याच्यासाठी उपाय काय, साधन काय आहे? त्यानं व्यायाम केला पाहिजे, मोकळ्या हवेमध्ये जाऊन खेळलं पाहिजे. मग आपण त्याला काय सांगतो, उद्यापासून संध्याकाळी 6 ते 7 तुला मी फुटबॉलच्या क्लासला, फुटबॉलचा कोच नेमला एक चांगला, किंवा बास्केटबॉल, कोण स्विमिंगला जातं, तुला गेलं पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज. 6 ते 7 ग्राउंडवर, घरात टीव्ही समोर बसायचं नाही, त्याशिवाय तुझी तब्येत चांगली होणार नाही. सुरुवातीला तो मुलगा जरा नाखुशीनं जातो ग्राउंडवर, पण फॉर्च्युनेटली त्याला कोच चांगले भेटतात. फुटबॉलमध्ये, स्विमिंगमध्ये, बास्केटबॉलमध्ये त्याला रस यायला लागतो, आणि मग त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? आवडीमध्ये. घरी आला, अभ्यासाच्या वेळेला सुद्धा फुटबॉल, जेवताना सुद्धा पायात फुटबॉल. तसं आपलं आहे. सुरुवातीला इथे 1-2 दिवस 3 दिवस यायचं, इथं कोच कोण आहे?
सव्यसाचीच आहेत. त्यांनी अशी आवड लावली आहे ना, आता विधी राहिलेला नाहीये. आता रामकृष्णारी आवड उत्पन्न झाली. का? कोच चांगला भेटला, खेळामध्ये रस आला. का रस आला? त्याच्या मागचं ज्ञान दिलं म्हणून. त्या मुलाला नुसतं जर फुटबॉल आपटत बस म्हणून सांगितलं असतं तर त्याला आवड निर्माण झाली असती. ते काय तिथे गेल्यानंतर नुसतं आपटा 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 म्हणतात. त्याला टेक्निक सांगितलं ना, तो बॉल पळवत कसा न्यायचा, ड्रिबलिंग कसं करायचं, हेड कशी मारायची, की लॉंग किक कशी मारायची, गोल पोस्ट फाडायचं कसं, कोल्हापुरी भाषेत जाळं फाडलं. सगळं टेक्निक आलं ना त्याच्या मागचं. तसं साधने मागची हातवटी हा शब्द ज्ञानेश्वरीत खूप वेळा आलेला आहे बघा. ती ज्याला जमली त्याला मग विधी राहत नाही. मग तो नाम साधनेतनं सवड काढून परमार्थ करतो. आधी काय चाललं होतं? संसारातनं सवड काढून परमार्थ करायचं चाललं होतं. त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? परमार्थातनं सवड काढून प्रपंच करतो. अशी आवड उत्पन्न व्हायला पाहिजे. हा आवड आहे. विधी आणि आवड यात हा फरक आहे. सामान्य मनुष्याला विधी सांगितलेला आहे, थोडं नाम करत जा, 1 माळ घे, 2 माळ घे, पण त्याने त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या मनामध्ये आवड उत्पन्न व्हायला पाहिजे. म्हणून इथं सांगितलेलं आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र आवडी अनंत आळवावा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. मी तुम्हाला 2 शब्द सांगितले मुद्दाम, की मंत्र आणि जप या 2 शब्दांचे आपल्याला अर्थ माहिती पाहिजे. मंत्राची सरळ सरळ व्याख्या जी केलेली आहे, की मननात त्रायते इति मंत्र. ज्याचं मनन केलेलं असल्यामुळे केवळ श्रवण किंवा उच्चार नाही. मला जो मंत्र दिलेला आहे रामकृष्ण हरी, त्याचं मनन व्हावं, म्हणजेच त्या नामाचा नामी कोण आहे ते मला कळावं आणि त्याचा जप अभिन्नत्वानं झाला पाहिजे. तो राम मी आहे, तो कृष्ण मी आहे, तो विष्णू मी आहे, तो हरी मी आहे, तो गोविंद मी आहे, अभिन्नत्वानं. कारण आपण सगळ्यांना अद्वैत संप्रदायातले आहोत. आता त्या सगळ्या शब्दांचे मी अर्थ एक एक वाक्यामध्ये सांगतो. आहेत म्हणून, विषय आहे म्हणून तो. राम या शब्दाचा अर्थ काय? जिथं योगी जन रमतात, जिथं खरा आनंद येतो तिथं मनुष्य रमतो ना. राम या शब्दाचं रमंती योगिनो यस्मिन इति राम. जिथं योगी लोक रममाण होतात ते स्थान म्हणजे राम, किंवा ती अवस्था म्हणजे राम. कृष्ण म्हणजे काय? कर्षयंती इति कृष्ण. सगळ्यांना आकर्षून घेणारा असा जो प्रेम स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, त्याचं नाव कृष्ण. हरी म्हणजे काय? किम हरती. कशाचं हरण करणारा? दुःख दैन्याचं हरण करणारा. आणि दुःख दैन्य म्हणजे वित्तीय दुःख दैन्य नव्हे. संसाराचं किंवा दुःखाचं मूळ जे आहे द्वैत दैन्य. सगळ्यात भिकारी, सगळ्यात दरिद्री कोण? ज्याच्या मनामध्ये अजून तू आणि मी हा भाव शिल्लक आहे तो. ते द्वैत दैन्य जो नाही करतो तो हरी. विठ्ठल. तुकोबारायांनी सांगितलंय, वीचा केला ठोबा. तुकोबांना जो अनुभव झाला त्या अनुभवाचं मूर्त स्वरूप म्हणजे तो विठ्ठल. केशवा, केशी निसुदन, त्या 2 राक्षसांचा पराभव करणारा असा तो महापराक्रमी, असं चिंतन व्हावं. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा. मंत्र या शब्दाचं अजून एक छान स्पष्टीकरण मला मिळालं. निसर्गदत्त महाराज बोलतात, मंत्र म्हणजे काय? जाणीवेवर केलेला शब्दाचा संस्कार म्हणजे मंत्र. परत एकदा सांगतो, जाणीवेवर केलेला शब्दाचा संस्कार म्हणजे मंत्र. कोणती जाणीव झाली त्यांना? ऋषीमुनींना, साधू संतांना व्यापक त्यांची जाणीव परिच्छिन्न नाहीये. मी आणि माझा सोडून राहिलेली जी जाणीव आहे, सर्व व्यापक जी जाणीव झाली, आता ती जाणीव तुम्हाला आम्हाला ते कशी सांगणार? ती जाणीव शब्दामध्ये बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. जाणीवेवर केलेला शब्दाचा संस्कार, त्या जाणीवेवर त्यांनी राम हा शब्द आरोपित करून, आता अजून काय सोपं करून सांगू, कढईमध्ये साखरेचा पाक आहे, सारखं खायचंच आठवतंय, शिवगडला आलं ना
आणि इकडे ती मैद्याची जिलबी आहे. ती जिलबी साखरेच्या पाकात सोडून आमच्या मुखात घातली. नुसत्या मैद्याच्या गोळ्याला काही चव नाही ना, साखरेला. मग खाताना आठवण यावं ना, अरे हे संतांनी राम हा शब्द एवढा गोड एवढा गोड एवढा गोड का म्हटलाय. आता खरं मला सांगा, शब्द हा काही जिभेचा विषय आहे का हो? एका अर्थानं आहे. किंवा विठोबाचं रूप गोड आहे म्हणजे काय, चाटून बघणार आहे? त्याचा लक्षार्थ काय आहे? ते जे दृश्य आहे, वीचा केला ठोबा, अनुभवजन्य ज्ञान तिथं आलं पाहिजे ना. तसं इथं ती अवस्था जी शब्दामध्ये बांधून आणली ती कुठनं आली? शब्दानं काय सगळं मिळणार नाही आपल्याला, पण चव दिली ना त्या जिलबीमध्ये. अरे मग आता त्या साखर पाकाची कढईच शोधूया, असं मंत्र या शब्दाचं छान त्यांनी निसर्गदत्त महाराजांनी एक्सप्लेनेशन केलेलं आहे. जास्ती मी बोलत नाही, अभंग संपवायचा आहे, ह्याची पण वेळ होतीये. जाणीवेवर केलेला शब्दाचा संस्कार. त्यामुळे केवळ शब्दाकडे जाता कामा नये आपण, त्या शब्दामधून कोणती जाणीव उत्पन्न व्हायला पाहिजे. तो शब्द घेतल्यानंतर संतांच्या मनामध्ये कोणती जाणीव निर्माण होते, ती जाणीव माझ्या मनामध्ये का निर्माण होत नाही? त्यांना अर्थ कळलेला नाहीये. पाराणीची त्रिसूत्री आहे ना, शब्दाचा परिचय, मग अर्थाचा परिचय, आणि मग अर्थाची एकरूपता, इथपर्यंत जायला लागतं. तसं रामकृष्ण हरी थोडे गोड वाटले मला, पण संतांना जी व्यापक जाणीव आली इथपर्यंत मला गेलं पाहिजे. आणि त्याच्याकरता जप हा शब्द सांगितलेला आहे. याचा जप करा, जाणून घ्या. मंत्र हा केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ. मंत्र रामकृष्ण हरी हा मंत्र दिला, त्याचा जप करायला सांगितलाय. जप कशा पद्धतीने करायचा आहे? जप या शब्दाची व्युत्पत्ती अशी आहे की जकारो जन्म विच्छेद हा, पकारो पापनाशन हा, तस्मात जपेती प्रोक्तो जन्म पाप विनाशक. सखोल अर्थ आहे, तुम्ही चिंतन करा. जप करण्यानं म्हणजे एखाद्या गोष्टीचं योग्य चिंतन करण्यानं माझ्या जन्म मृत्यूचं हरण व्हायलाच पाहिजे. जकारो जन्म विच्छेद हा, जन्मच गेला तर मृत्यू कुठला? आणि दुसरं पाप नाश व्हायला पाहिजे. तसं समजून उमजून नाम घ्यायला पाहिजे. मंत्र हा जपावा सर्व काळ, याविण असता अनिक साधन, वहा तसे आण विठोबाची, शपथपूर्वक सांगतो. काय गंमत आहे बघा. आपण सगळ्या लोकांनी कधी ना कधीतरी आयुष्यामध्ये ऍफिडेव्हिट केली आहे. कुणाला शाळा सोडताना काहीतरी दाखला लागतो, कुणाला अजून कशाला तरी लागतो, कुणाला गॅस कनेक्शनला लागतं. ते सांगतात ना ऍफिडेव्हिट करून आणा. म्हणजे काय? शपथपूर्वक सांगा की तो इसम मीच आहे, याच पत्त्यावर राहतो. हे सरकारला सांगायची पाळी का आली हो? खोटं बोलणारे जास्त आहेत. राहतात एकीकडं, सांगतात एकीकडं राहतो, असो, त्याबद्दल जास्ती काही बोलत नाही. आणि आम्ही इतके कपाळकरंटे आहोत की तुकाराम महाराजांना आमच्याकरता शपथ घ्यायची पाळी आली. बघा, संत महंतांना शपथ घ्यायची पाळी यावी का? त्यांच्या वचनावर त्यांनी एकदा सांगितलं आणि आम्ही ऐकलं, हे व्हायला पाहिजे ना. पण त्यांना माहित आहे शाळेत आलेली पोरग टार्गेट आहेत एक नंबर, ऐकणार नाहीत आमचं. म्हणून तुकोबांना शपथ घ्यायची पाळी आली. यावी ना असता, अरे याच्यापेक्षा सुंदर सोपं चांगलं साधन नाही रे. किती समजावून सांगू. बरं स्वतःची पण आण नाही बरं का, त्यांना चाललं असतं मी शपथपूर्वक सांगतो, ते लोक म्हणतात यांचा आमच्यावर पण विश्वास नाहीये, म्हणून शेवटी सांगतात वहा तसे आण विठोबाची. त्या विठोबावर तरी श्रद्धा आहे ना तुमची, मग मी पण त्याची शपथ घेतो. मोठ्या व्यक्तीची शपथ घेतली की बरं असतं ना, शपथपूर्वक सांगतो. तुकोबांना आण व्हायची पाळी आली. बघा, आता तरी ऐका, ही मला बोलतोय बरं का, मी तुम्हाला नाही. वहा तसे आण विठोबाची. आणि तुका म्हणे सोपे, परत एकदा सांगितलंय, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. हे सोप्यातलं सोपं नाही, अवघडातलं सोपं आहे. त्यातल्या त्यात बरं आहे, त्यातल्या त्यात चांगलं आहे, त्यातल्या त्यात कमी अडचणींचं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे.
शहाणा मनुष्य नाम घेतो नाही. व्यतिरेक करायचा. जो नाम घेतो तोच शहाणा. असा हा सुंदर अभंग सांगितलेला आहे. अगदी जाता जाता शेवटचे एक दोन शब्द मी मगा सुरुवात जी केली की किती लोकांना अंतकालेच्या मामेव वाटतंय किंवा किती लोकांना आत्ता वाटतंय, तर ते परत एकदा सांगतो. म्हणजे कसं होईल की त्याचा समारोप परत तिथंच येऊन करतो. मी आंब्याच्या फळाचं तुम्हाला उदाहरण दिलं की आंब्याचा सीझन आहे. केवळ वास, रंग, त्याचा स्पर्श यानं किती सुख होणार आहे हो. हातात घेऊन दिवसभर जरी हिंडलो, लोक वेड्यात काढतील, अरे इतका चांगला देवगड हापूस आलाय, काय एडच्याडासारखा हातामध्ये घेऊन हिंडतोय. खा ना, खा ना, खा ना. तसं इतकं सुंदर नाम, कानाला ऐकायला गोड, हे ज्यांनी दिलंय त्यांचं रूप गोड, विठ्ठलाचं, तुकोबांचं, माऊलींचं, सगळंच छान आहे. पण आता त्या नामामध्ये आवड उत्पन्न झाली, म्हणजे कुणीही न सांगता की संध्याकाळी 6 वाजताच घे, सूर्योदयालाच घे, सूर्यास्ताला, असं न सांगता आवडीनं नाम घ्यायला लागला, म्हणजे उपासना फलद्रूप झाली. आणि नामाचा नामी अभिन्नत्वानं, परत परत शब्द वापरतोय मी, अभिन्नत्वानं नामाचा नामी कळला पाहिजे. नाहीतर सगळं मान्य आहे, राम आहे, कृष्ण आहे. राम कुठं आहे? साकेत मध्ये, आता ताई बोलल्या. कृष्ण कुठं आहे? तो त्याच्या गोकुळात. विठ्ठल कुठं आहे? पंढरपुरामध्ये. आणि तुम्हीच काय? नाही, आम्ही कोल्हापूरमध्ये शिवगडला आलो. असं नको. अभिन्नत्वानं नाम, आणि तो परब्रह्म पांडुरंग सगळीकडं भरलेला असल्यामुळं मी जिथं जाईन तिथं नाम आणि रूपानं जे जे काही दिसतंय ते सगळं माझा पांडुरंगच आहे. हे 4 ते 5च्या प्रवचनाचं सुतोवाच मी आता केले बरं का. हरिओम तत्सदिती वेदांचे जे सूत्र, कृपेचा सागर पांडुरंग, इतकी नामनिष्ठा आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. त्यामुळं नाम सतत मुखात येणं ही उपासना फलद्रूप झाल्याचं लक्षण आहे. नामाचा नामी कळला आणि अत्यंत आवडीनं, तुकोबार आहे त्याला निजनिष्ठा नाम घ्यावे. निज म्हणजे अभिन्नत्वानं. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात? ऑफ माय ओन. हे मी दुसऱ्या कोणाचं नाव घेत नाहीये, मी स्वतःचं नाव घेतोय. याला म्हणतात निजनिष्ठा. शरण विठ्ठलाशी जावे. शरण म्हणजे काय? एकरूपता. तैसे घटाचे निनाशे गगनी गगन प्रवेशे, मज एकत्व दैसे. अर्जुनाला काय सांगितलं? तसं एकत्व. तसा तो नामाचा नामी मला अभिन्नत्वानं भेटावा, याच्याकरता नामसंकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मांतरी. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आईचं बैसोनी करायक चित्त, आवडी अनंत आळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्वता. यावी न असता अनिक साधन, वाहतसे आण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतोय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव.